नमस्कार. आम्ही दोघी बहिणी जावामध्ये तुमचे स्वागत आहे. आज बनवत आहे गटारी स्पेशल मटण. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटण रेसिपी. हे आहे 1.5 किलो मटण. आम्ही शिजवून घेतलं आहे. 4-5 शिट्ट्या दिल्यात चांगल्या. कोवळं असेल तर कमी शिट्ट्या द्यायला लागतात. एकीकडे कढईत तेल तापवायला ठेवलं आहे. त्याच्यात चिरलेला बारीक कांदा फोडणीला देऊ आपण. कांदा छान असा तेलात तळून घ्यायचा. कांदा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. कांद्याचा वास जातो निघून. छान असं कांदा आपण परतून घेत आहे. कांदा परतून झाल्यावर आपण केलेलं त्याच्यामध्ये वाटण टाकूया. कांदा, खोबरे, आले, लसूण, धणे आणि कोथिंबीर. कांदा आता बघा लालसर होतोय. आता आपण त्यात वाटण टाकून घेऊया. हे बघा मी वाटण तयार केलेलं आहे. अद्रक, लसूण, खोबरा, कांदा आणि कोथिंबीर आणि धने टाकलेत थोडेसे त्याच्यात. असं बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. आता आपण ती टाकूया तेलामध्ये. तेलामध्ये वाटण छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर एकीकडे घेतले 3 चमचे मसाला, हळद, मीठ, हिंग चवीनुसार घ्यायचं. प्रत्येकाला जसं तिखट आवडतं तसं. आम्हाला तिखट खायची सवय म्हणून आम्ही जास्त तिखट घेतलं. कांदा इथे मस्तपैकी लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये वाटण टाकूया आपण. आता वाटप चांगलं परतून घेऊया. आमची फॅमिली मोठी आहे म्हणून आम्ही जास्त बनवतो. आता तेलामध्ये आपण वाटण छान परतून घेऊया. वाटणातलं पाणी आकसेपर्यंत आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटणाला छान असं तेलात परतून घ्यायचं. हे बघा असं वाटण हे पूर्ण तेल सुटलेलं आहे. व्हिडिओत दिसते. आता आपण घेतलेलं लाल तिखट, हळद, मीठ, हिंग त्यामध्ये टाकून घेऊया. प्रत्येकाने आपल्या चवीनुसार घ्या. छानपैकी परतून घेऊया. मसाले पण छानपैकी परतून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. काही जण वाटप वरून टाकतात पण हे असं तळून घेतलं तर मटणाला छान अशी चव येते. एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे. वाटणाला छान असं मसालेला तरंग सुटत चालला आहे. अशा प्रकारे वाटण आपण परतून घेतलं आहे. बघू शकता. एकीकडे शिजवलेलं मटण शिजवताना त्याच्यात हळद, टमॅटो आणि हिंग टाकलेला. मटण आपण अशा वाटणामध्ये मटण टाकून घेतलं आहे. छान असं हलवून घेऊया. एक दोन उकड येऊन द्यायची. आपल्याला हवंय तसं त्यात गरम पाणी ॲड करा. थंड पाणी शक्यतो ॲड करू नका. एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता आपण ते गरम पाणी टाकून घेऊ. त्याच्यात छान अशी उकळ काढून घेऊ मटणाला. हे बघा गरम पाणी टाकलं की आपण कुठलाही रस्सा बनवू दे त्याला वरती तेलाचा तवंग आणि तरी अशी छान येते. आता आपलं छान असं मटण तयार आहे. बघू शकता कशी मस्त तरी आली आहे.
छान असं मटण तयार करा घरी, येईल अशी सुंदर तरी. मटण तयार. आता बनवूया सुकं. छान उकड आली बघा मटणाला. एकीकडे आता पातेलं गरम करायला ठेवूया सुकं करण्यासाठी. हे बघा, मटणाच्या रशातून हे पीस शिजलेले असे काढून घेतलेत. आता एका पातेल्यात गरम करायला ठेवलेलं, तर त्याच्यात तेल टाकूया. तेल छान असं तापून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा. जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. कांदा आपण आता परतून घेऊया. आम्ही अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकत, कारण आमची वाटपमध्येच अद्रक लसूण असतो. कांदा असा छान असा परततोय. हे बघा, असं छान असा कांदा हलवून परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया वाटप. ज्याला जास्त ग्रेव्ही हवी असेल सुक्यामध्ये त्यांनी जास्त वाटण टाकायचं, पण आम्ही अशा प्रकारे बनवतो, कमी वाटणामध्ये. आता हा आपण वाटप असं छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. वाटण करताना आपण पाणी यूज करतो ना, मग ते पाणी ह्या तेलामध्ये परतताना निघून जातं. हे बघा, असं छान असं तेल सुटलंय वाटणाला. आता त्याच्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद, हिंग आणि मटण मसालाही तुम्ही ॲड करू शकता. आमचा घरगुती मसाला आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळं टाकलेलं आहे, गरम मसाले. त्यामुळे मी वेगळा असा गरम मसाला घेत नाही. पण जर कोणाकडे नुसती मिरची पावडर असेल तर त्यांनी गरम मसाला आणि मटण मसाला वापरायचा. हे बघा, छान अशी तेल सुटलंय मसाल्याला. छान परतून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये घालूया आपलं शिजलेलं मटण. छानच त्याला एकजीव करून घेऊया. छान असं हलवून त्याला एकजीव करून घेऊया. मटण आता आपण असं छान असं परतून घेतलंय त्याच्यामध्ये. नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. थोडीशी एक वाफ काढायची झाकण ठेवून. छान असं मटण तयार. आमच्या रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेवटी आपण टाकूया कोथिंबीर. छान असं आपला मटणाचा रस्सा आणि सुक्कं तयार आहेत. या मग सगळ्यांनी खायला. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टणटण वाजलं, मटण शिजलं. गटारी स्पेशल मटण आज नक्की करून पहा. बाय.